आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके. प्रत्येक प्रकरणपर्यंत आपण बघितलं काल. काल प्रत्येक प्रकरण आपलं कंप्लीट झालेलं होतं. आज आपण जो एक क्वेश्चन येतो तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये धातुरूप आणि शब्दरूप लिहायचे असतात. तर ते धातुरूप आणि शब्दरूप कसं लिहायचं ते आज आपण बघू. आता शब्दरूप आणि धातुरूप जेव्हा लिहिणार ना, तर आधी प्रत्यय तुमचे पाठ असले पाहिजे धातूचे. आता इथे धातूचे प्रत्यय दिलेले आहेत. लटलकार, लंगलकार. आधी धातुरूप बघा. धातुरूपमध्ये काय असतं, तुम्हाला ना धातू दिलेला असतो, म्हणजे धातूचं एक रूप दिलेलं असतं आणि त्याचं तुम्हाला विस्तृत रूप लिहायचं असतं. तर तुम्हाला हे जे प्रत्यय आहेत लटलकाराचे, लंगलकाराचे, हे प्रत्यय जर माहिती असले तर ते रूप लिहिणं तुम्हाला सोपं जातं. जसं आता इथे प्रत्यय दिलेले बघा. लटलकाराचे प्रत्यय दिलेले ती, तह, अंती. प्रथम पुरुष, सी, तह, त, मध्यम पुरुष, मी, वह, म, उत्तम पुरुष. इकडे आत्मनेपदाचे पदाचे प्रत्यय दिलेले आहेत लटलकाराचे. ते, इते, अंते. प्रथम पुरुष, से, इथे, द्वे. मध्यम पुरुष, ये, वहे, महे किंवा ई, वहे, महे. उत्तम पुरुष. आता हे जे आहेत ना, हेच प्रत्यय धातूला लागल्यानंतर क्रियापद तयार होतात. जसं आता ती, तह, अंती हे जे लटलकाराचे प्रत्यय आहेत, त्याला जर का बट धातू सोबत जर जोडलं तर रूप तयार होतात. पठती, पठथ, पठंती. पठसी, पठथ, पठत आणि पठामी, पठाव, पठाम. आता हे जे रूप तयार झाले त्याच्यापैकी कोणतं तरी एक रूप तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं राहील आणि त्याचं तुम्हाला विस्तृत रूप त्या ठिकाणी लिहायचं असतं. जसं आता क्वेश्चन कसा येतो, तुम्हाला हे जे पठ धातू आहे समजून घ्या. तर पठ धातूचा एवढंच रूप दिलेलं आहे, पठतह. आता पठतहचं तुम्हाला पूर्ण विस्तृतमध्ये रूप लिहायचं असतं. ते कसं लिहायचं बघा. आता पठतह जर का रूप दिलेलं आहे तिथे, तर त्या ठिकाणी आधी सगळ्यात आधी लिहायचं मूळ धातू. तुम्हाला असं रूप दिलेलं आहे पठतह. याचं तुम्हाला विस्तृत रूप लिहायचं, रूप ओळखायचं आहे. रूप कसं लिहायचं असतं, पठतह. आधी लिहायचा मूळ धातू पठ धातू, मग त्याचा गण लिहायचा, पहिला गण. मग त्याचं पद लिहायचं, परस्मै पद. नंतर त्याचा लकार लिहायचा, लटलकार. नंतर पुरुष आणि वचन लिहायचं. आता हे मध्यम पुरुष द्विवचन आहे, तर त्या ठिकाणी लिहायचं मध्यम पुरुष द्विवचन. असं त्याचं पूर्ण रूप लिहायचं. आता एकूण तुम्हाला याच्यावरून काय काय लिहायचं ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिले लिहायचा असतो मूळ धातू, त्याच्यानंतर गण लिहायचा असतो, त्याच्यानंतर ते पद कोणतं आहे ते लिहायचं असतं, लकार लिहायचा असतो, पुरुष आणि वचन लिहायचं असतं. ते एकूण जे धातू प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. मूळ धातू जो आहे ते मूळ धातू तुम्हाला वेगवेगळे मूळ धातू आहेत. पठ आहे, लिख आहे. गणानुसार मूळ धातू हे दिलेले असतात. पठ, लिख. लिख हा 6व्या गणाचा धातू आहे. आता हे जे गण आहेत, गण कसं ओळखायचं, तर जो पण धातू आहे अकारांत असेल, जसं पठतह, तर पठ धातू अ आला शेवटी, मग त्याचा गण येईल पहिला गण. पठ धातू इथे अ आलेला आहे शेवटी, म्हणून तो पहिल्या गणाचा धातू आहे. चौथ्या गणाचा जो धातू असतो त्याला य विकरण लागतं. विकरणानुसार त्या ठिकाणी गण ओळखायचे. पहिल्या गणाला अ विकरण लागतं, चौथ्या गणाला य विकरण लागतं, 6व्या गणाला पण अच लागतं आणि 10व्या गणाला अय विकरण लागतं. तर विकरणानुसार त्या ठिकाणी धातू ओळखायचे असतात.
सगळ्यात आधी बघा इथे लकार लक्षात घ्या. तर लकार कोणते कोणते असतात तुम्हाला एकूण लट लकार, लंग लकार, विधिलिंग लकार आणि लोट लकार आणि एक लूट लकार भविष्यकाळ एवढे लकार दिलेले आहेत आणि त्याचे प्रत्यय तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. पहिला येतो लट लकार. लट लकारचे प्रत्यय परस्मय पदामध्ये 2 पदं असतात, परस्मय पद आणि आत्मनेपद. दोघांमध्ये प्रत्यय हे वेगवेगळे असतात. तुम्हाला जे प्रत्यय धातूला जो प्रत्यय लागलेला आहे त्याच्यावरून ओळखता येतं की हा धातू कोणत्या पदाचा आहे, परस्मय पदाचा आहे का आत्मनेपदाचा आहे. लकारानुसार प्रत्येक लकारामध्ये दोन्ही प्रत्यय राहतील. परस्मय पदाचे पण प्रत्यय राहतात आणि आत्मनेपदाचे पण प्रत्यय राहतात. लट लकाराचे प्रत्यय बघा. लट लकाराचे परस्मय पदामध्ये प्रत्यय येतात मी, वह, मह, सी, थह, थ, ती, तह, अंती. आणि आत्मनेपदामध्ये प्रत्यय येतात ए, वहे, महे, से, इथे, द्वे, ते, इते, अंते. आता तुम्ही कसंही पाठ करा, ते, इते, अंते आधी पाठ करा किंवा ए, वहे, महे आधी पाठ करा. फक्त त्याचे जे पुरुष आहे ते व्यवस्थित लक्षात राहू द्यायचं. मी, वह, मह किंवा ए, वहे, महे हे प्रत्यय उत्तम पुरुषचे आहेत. दुसरं मध्यम पुरुषचे प्रत्यय सी, थ, त किंवा से, इथे, द्वे हे प्रत्यय मध्यम पुरुषचे आहेत आणि वरचे जे ते प्रथम पुरुषचे आहेत. उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष असे 3 पुरुष असतात धातूमध्ये. उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष असे 3 पुरुष असतात. 3 वचन असतात. हे ए एक वचनचे, व हे द्विवचन दाखवते, महे हे बहुवचन दाखवते. ठीक आहे. हां, काही डाऊट आहे हरीश? ठीक आहे. आता बघा नाही सर. इथे उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष असे 3 पुरुष राहतील. एक वचन, द्विवचन, बहुवचन असे 3 वचन राहतील. तर ह्या कॉलमनुसार तुम्हाला पर्टिक्युलरली ओळखता येतं की ते जसं वंदामहे जर का दिलंय वंदामहे, तर वंदामहे कुठं दिलंय इथं. आता ह्या ठिकाणी ह्या कॉलममध्ये पुरुष कोणतं येणार? सगळ्यात शेवटचा कॉलम आहे हा. याचं पुरुष कोणतं राहील? वंदामहे. इथे पुरुष दिलंय बघा, उत्तम पुरुष. उत्तम पुरुष. आणि वचन कोणतं राहील? बहुवचन. बहुवचन. असं तुम्हाला पुरुष आणि वचन ओळखायचं असतं. जे लकाराचे प्रत्यय आहेत ते प्रत्यय तुम्हाला पाठ करावे लागतील. त्या पाठ केल्यावरती त्या प्रत्ययानुसार तुम्हाला कोणता लकार आहे ते कळेल धातूमध्ये. आता हे लट लकाराचे प्रत्यय आहेत मी, व, म. तसेच लंग लकाराचे पण प्रत्यय येतात. लंग लकार भूतकाळ दर्शवतो. अम, व, म, स, तम, त, त, ताम, अन हे परस्मय पदामध्ये प्रत्यय आहेत. अम, आ, व. आता इथे अम, व, म म्हणा किंवा अम, आ, व, आम म्हणा. आव एवढ्यासाठी कारण की इथे धातूला लागताना ते आ तयार होतो. त्या अम, व, म जे म्हणतो आपण त्या ठिकाणी व ला पूर्ण नुसता व नाही लागत, तर आव असं त्या ठिकाणी चेंज होतो. म्हणून तिथे तुम्ही आव असं पण पाठ करू शकता किंवा अम, व, म हे जे आधीपासून चालत आलेलं आहे अम, व, म, स, तम, त तसं पाठ केलं तरी चालेल. फक्त जे प्रत्यय लागतोय धातूला तो लक्षात आला पाहिजे. भूतकाळाचे प्रत्यय दिले ते अम, व, म उत्तम पुरुष, स, तम, त मध्यम पुरुष, त, ताम, अन हे प्रथम पुरुषचे. तसं तिथे आत्मनेपदाचे प्रत्यय इ, वही, मही, थाहा, इथाम, ध्वम आणि त, इताम, अंताम. लंग लकारामध्ये नेहमी धातूच्या पुढे अ लागणार. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. लंग लकारात धातूच्या पुढे अ लागतो. जसं अपठम पठ धातू होता, पठ धातूचं लंग लकारामध्ये रूप होताना धातूच्या पुढे अ लागला, अपठम. लंग लकार जो असतो तो भूतकाळ दर्शवण्यासाठी येतो. नंतर तिसरा लकार येतो लोट लकार. आता लोट लकार जो असतो ना तो त्या ठिकाणी आज्ञा दर्शवण्यासाठी येतो. आज्ञा किंवा ऑर्डर त्या ठिकाणी दाखवली जाते त्याच्याने. तर त्याचे प्रत्यय आणि, आव, आम. ह्या ठिकाणी शून्य, याला शून्य पण वाचू शकता किंवा अ पण वाचू शकता. शून्य, तम, त, तू, ताम, अंतू.
पठ धातूचे रूप त्याच्यात कसे होतात? पठानी, पठाव, पठाम, पठ, पठतम, पठत, पठतु, पठताम, पठंतु अशी त्या ठिकाणी रूप होतात. तेच आत्मनेपदामध्ये त्याचे प्रत्यय येतात. ऐ, आवहे, आमहे, स्व, इथाम, ध्वम, ताम, इताम, अंताम. आणि त्याच्यामध्ये पठ धातू चालवले, वंद धातू चालवलेला आहे. वंदै, वंदावहे, वंदामहे, वंदस्व, वंदेथाम, वंदध्वम, वंदताम, वंदेताम, वंदंताम. आता हे जे आहेत हे लोट लकाराचे प्रत्यय झाले. नंतर येतात लूट लकाराचे प्रत्यय. भविष्यकाळ, लूट लकार. आता याचे प्रत्ययामध्ये जसे प्रत्यय परस्मै पदाचे लोट लकाराचे सेम प्रत्यय भविष्यकाळाचे पण असतात, फक्त त्याच्यामध्ये श लागतो. बघा, श लागून प्रत्यय कसे तयार झाले? श्यामी, श्यावह, श्यामह, शसी, शतम, शथ, शती, शतः, शंती. आणि पुढे मूळ धातूला ई लागतो. जसं पठ धातूचे लोट लकारात प्रत्यय होतील. पठिष्यामी, पठिष्यावह, पठिष्याम, पठिष्यसी, पठिष्यथ, पठिष्यत, पठिष्यती, पठिष्यत, पठिष्यंती अशी त्या ठिकाणी रूप होतील पठ धातूचे. त्याचेच लूट लकाराचे प्रत्यय आत्मने पदामध्ये बघा, से, स्यावहे, श्यामहे. सेम प्रत्यय जसे वर्तमान काळामध्ये होते तेच प्रत्यय इथे याच्यामध्ये पण येतील भविष्य काळामध्ये, फक्त त्या ठिकाणी पुढे श लागत जाईल. शे, स्यावहे, श्यामहे, शसे, शेथे, शध्वे आणि शते, शेते, शंते असे तिथे प्रत्यय होते. त्याच्यामध्ये वंद धातू चालवलेला आहे. वंदिष्ये, वंदिष्यावय, वंदिष्यामय, वंदिष्यसे, वंदिष्येथे, वंदिष्यद्वे, वंदिष्यते, वंदिष्येते, वंदिष्यन्ते. आणि शेवटचा प्रत्यय तो लिंगलकार. आता लिंगलकार जो असतो तो विधिलिंग ही इच्छा दर्शवण्यासाठी असतं. इच्छा त्या ठिकाणी दर्शवली जाते विधिलिंगामध्ये. त्याची रूप होतात बघा, इयम, इव, इम, इहि, इतम, इत, इत, इताम, इयुः हे त्याचे प्रत्यय आहेत. आणि भव धातू त्याच्यामध्ये चाललेला आहे. भवेयम, भवेव, भवेम, भवेहे, भवेतम, भवेत, भवेत, भवेताम, भवेयु. त्याच्या आत्माने पदामध्ये त्याचे रूप प्रत्यय बघा कसे आलेत. इय, इवही, इमही, इथा, इयाथाम, इध्वम, इत, इयाताम, इरन. आणि इक्ष धातू चालवलेला आहे त्याच्यामध्ये. इक्षेय, इक्षेवही, इक्षेमही, इक्षेथा, इक्षेयाथाम, इक्षेध्वम, इक्षेत, इक्षेयाताम, इक्षेरन अशी एकूण 5 काळ आहेत तिथे. 5 काळानुसार प्रत्येकाचे प्रत्यय आहेत. लटलकार वर्तमान काळ, लंगलकार भूतकाळ, नंतर लोटलकार आज्ञार्थ, लूटलकार भविष्यकाळ आणि लिंगलकार हे विद्यार्थक दर्शवण्यासाठी विधिलिंगलकार असतो. प्रत्येकाचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ते प्रत्यय जर का पाठ राहिले तर कोणताही धातू असला त्याला जो प्रत्यय लागला त्याच्यावरून तुम्हाला लकार ओळखता येतो. आणि लकार ओळखून उत्तम पुरुष, ते प्रत्ययावरून पुरुष कोणते ते पण ओळखता येतं आणि त्याचं वचन कोणतं आहे ते पण ओळखता येतं. ठीक आहे, हे कळाले. प्रत्येक कळाले कोणत्या लकाराचे कोणते प्रत्यय आहेत ते कळालं. लकारानुसार प्रत्यय कळाले. ठीक आहे, आता तुम्हाला रूप ज्या वेळेस लिहायचं असतं तर रूप लिहिताना हे प्रत्यय माहिती असणं गरजेचंच आहे. पण धातू ओळखायचा असतो सगळ्यात आधी. मूळ धातू लिहायचा, त्याच्यानंतर गण लिहिणं कंपल्सरी नाही आहे. गण नाही लिहिला तरी चालेल, पण गण माहिती असला तर आपल्याला त्याचं रूप कसं चालते ते कळतं. गण नसेल माहिती, नाही लिहिला तरी चालतं. महत्त्वाचं आहे मूळ धातू लिहिता आला पाहिजे. मूळ धातू लिहिल्यानंतर त्याचं लकार लिहायचा. लकार लिहिल्यानंतर पुरुष कोणतं आहे ते लिहायचं आणि त्या ठिकाणी वचन कोणतं आहे ते लिहायचं. ठीक आहे, आता याच्यावरचे प्रश्न बघा कसे येतात धातू रूपांचे. आता हा पेपर आहे विंटर 2023चा. त्याच्यामध्ये
प्रश्न बघा कसे आलेले आहेत. धातुरूपाने, हा बघा जी इथे दिलेलं आहे, धातुरूपाने लिखत. आता इथे तुम्हाला धातुरूप दिलेले आहेत डायरेक्ट आणि त्याचं विस्तृत रूप लिहायचं असतं. आता इथे विचारलेले अरोचंत. अरोचंत. आता आधी तुम्हाला याचं मूळ धातू ओळखावा लागेल. मूळ धातू काय असेल याचा? अरोचंत. रोचक. रुच धातू. मूळ धातू रुच. रुच रोचते. आता रुच धातू आला, त्याचा गण येईल पहिला गण. आता याचा लकार कोणता आहे ते सांगा. लकार कोणता असेल? ओ आलेला आहे. लंगलकार. लंग लकार आहे, बरोबर. लंग लकार, रुच धातू लंग लकार. आता या ठिकाणी पुरुष आणि वचन ओळखा. पद आणि पुरुष आणि वचन हे 3 गोष्टी राहिल्यात. पद कोणतं येईल? आत्मनेपद. आत्मनेपद, बरोबर. आत्मनेपद. आता याचं पुरुष आणि वचन कोणतं येणार? प्रथम पुरुष बहुवचन. बरोबर. आता आणखीन बघा, पुढचे दिलेलं आहे मन्यसे. तर मन्यसेचं रूप काय येईल ते बघा. तिथे धातू दिलेला आहे मन्यसे. मन्यसेचं रूप लिहायचंय. आता जो धातू दिलाय मन्यसे, मूळ धातू काय येईल याचा? मूळ धातू येईल मन. मन मन्यते. आता याचा गण कसा ओळखायचा ना ते बघा. य आलेला आहे इथे, य. ज्यावेळेस पहिला गण जो असतो ना त्याच्यामध्ये अ असतो शेवटी. चौथा गण जो असतो ना त्याचं विकरण येतं य. नंतर 6वा जो असतो, 6वा गण, त्याचं विकरण येतं अ. आणि 10वा गण जो असतो त्याचं विकरण येतं अय. 1, 4, 6, 10 एवढेच लक्षात राहू दे. बाकीच्या गणांचे विकरण नाही लक्षात राहू दिले तरी चालेल. 1, 4, 6, 10 गणाचे धातू जास्त करून विचारले जातात. अ, य. 6व्या गणाचा पण अच येतं आणि 10व्या गणाचं येतं अय. त्याचा गण काय असेल? मनचा, मन्यसेचा. मन्यसे चौथा. मन चतुर्थ गण, चौथा गण. आता ह्याचं लकार कोणता आला असेल? आता इथे काय आलेलं आहे शेवटी? से आलेलं आहे. से कोणत्या लकारात येतो? भविष्यकाळ. लट लकार. आता बघा लट लकार कसं, इथे बघा से इथे द्वे, से. से इथे द्वे, से आलेला आहे. लट लकार. पद कोणतं येईल? आत्मनेपद. आत्मनेपद. पुरुष आणि वचन. मध्यम पुरुष एकवचन. बरोबर. मध्यम पुरुष एकवचन. ठीक आहे. आणखीन बघा त्याच्या पुढे चिंतयिष्यति. चिंतयिष्यति धातू आलेला आहे पुढचा चिंतयिष्यति. तर याचं रूप काय येईल बरं? चिंतयिष्यति. काय येईल? परस्मैपद भविष्यकाळ. मूळ धातू चिंत.
इथे पहिले दोन शब्द आहेत ना ते मूळ धातूमध्ये आहेत. चिंत. गण येतो 10वा गण. ठीक आहे, गण नाही सांगितलं तरी चालेल. लकार कोणता येईल? लूट लकार. परस्मय पद. पुरुष आणि वचन काय येईल? पुरुष आणि वचन काय येईल त्याचं? प्रथम पुरुष एकवचन. बरोबर. प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे, कळलंय? धातुरूप कसं लिहायचं ते कळालं? धातुरूप कसं लिहायचं ते कळालं? हां, काही डाऊट आहे कोणाला? आदित्य. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. आता इथे जे परस्मय पद प्रथम पुरुष एकवचन हे शॉर्टमध्ये लिहिलं आहे मी. परस्मय पद प्रपू एव, तिथे पूर्ण लिहायचं. परस्मय पद प्रथम पुरुष एकवचन. धातुरूप कळालं कसं लिहायचं ते? ठीक आहे, आता असंच तुम्हाला आणखी एक क्वेश्चन येतो, शब्दरूप लिहायचं. शब्दरूप लिहिण्याचा क्वेश्चन येतो. जसं हे धातूचं विस्तृत रूप लिहिलं ना, तसंच त्या ठिकाणी पण शब्दाचं विस्तृत रूप लिहायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला शब्दपाठ असणं महत्त्वाचं असतं. शब्द पाठ असले पाहिजेत त्याच्यासाठी. आता शब्दरूप लिहिताना कसे लिहिणार? आता समजून घ्या, शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी देवस्य. देवस्य शब्द दिलाय. देवस्य. आता याचा मूळ शब्द काय येईल? देव. देव. त्याचा मूळ शब्द आहे देव. आधी याच्यामध्ये काय काय लिहायचं असतं एक बघा. मूळ शब्द लिहायचा असतो, नंतर तो अकारांत आहे, आकारांत आहे, काय इकारांत आहे ते लिहायचं असतं. त्याच्यानंतर लिहायचं असतं त्याचं विभक्ती आणि वचन. विभक्ती आणि वचन. आता इथे देव शब्द लिहिला, हा अकारांत आहे, आकारांत आहे, इकारांत आहे, काय याचा अंत्यवर्ण काय? अकारांत. 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 नंतर याचं लिंग लिहायचं, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. कोणता आहे हा शब्द? पुल्लिंगी. पुल्लिंगी. देव अकारांत पुल्लिंगी. नंतर विभक्ती कोणती याची? षष्ठी. षष्ठी. आणि वचन? एकवचन. 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 असं याचं पूर्ण रूप लिहायचं असतं. ठीक आहे, देव अकारांत पुल्लिंगी षष्ठी एकवचन, असं याचं पूर्ण रूप येईल. तसंच आणखीन दुसरे पण शब्द बघा. जसं देव आहे तसंच इतर शब्द विचारले जातील. धेनवा एक शब्द, धेनवा. त्याचा मूळ शब्द काय येईल? धेनवा. मूळ शब्द काय येईल याचा? धेनू. धेनू. धेनू शब्द आहे. आता हा शब्द उकारांत आहे, काय? उकारांत. उकारांत आहे, बरोबर. अंत्यवर्ण लिहायचा त्याचा.
नंतर पुल्लिंगी का स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी आहे? स्त्रीलिंगी. 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 त्याच्यानंतर त्याची विभक्ती लिहायची. आता धेनू शब्द माहिती असेल तर विभक्ती काय येईल धेनवाची? कोणत्या विभक्तीमध्ये येतं हे? तृतीय. तृतीया. 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 वचन काय येणार? एकवचन. 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 ठीक आहे. या अशा प्रकारे तुम्हाला तिथे लिहायचे असतात पूर्ण शब्दरूप. कळलंय शब्दरूप कसं लिहायचं ते कळलं? शब्दरूप कसं लिहिलं जातं ते कळालं सगळ्यांना? याच्यामध्ये मूळ तुम्हाला अंत्यवर्ण ओळखता आलं पाहिजे. अंत्यवर्ण ओळखता आला तर तुमचे जे पाठ केलेले शब्द आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते रिलेट करता येतं त्या अंत्यवर्णावरून. जसं धेनू शब्द आहे, ठीक आहे, धेनू पाठ केलेला होता म्हणून धेनूप्रमाणेच चाललं. पण दुसरा कोणता तरी आला तर त्याच्यानुसार, जसं देव शब्दानुसार वैद्य शब्द पण चालतो. तर जर का विचारलं की वैद्याचं रूप काय येईल, तर काय येईल त्याचं रूप? वैद्यात. काय रूप येईल याचं? वैद्याचं रूप काय येईल? वैद्य. पूर्ण रूप काय येईल? पूर्ण रूप जसं धेनवाचं घेतलं, धेनू उकारांत स्त्रीलिंग तृतीया एकवचन, तसं वैद्याचं कम्प्लीट रूप काय येईल? वैद्य अकारांत पुल्लिंग पंचमी एकवचन. बरोबर. वैद्य अकारांत पुल्लिंगी पंचमी एकवचन असं त्याचं कम्प्लीट रूप येईल. तर तुम्हाला तिथे हे असं कम्प्लीट रूप लिहायचं आहे. 1 मार्काला क्वेश्चन येईल, 1 मार्काला 1 प्रश्न राहील, असे 5 रूपं दिलेले राहतील. धातुरूपमध्ये पण 1 मार्काला 1 राहील, अशी 5 रूपं दिलेली राहतील. ठीक आहे, कळालं हे सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यात? काही डाऊट आहे कोणाला? अक्षता देशमाने, काही डाऊट आहे? ओके. आता असंच तुम्हाला अस्मत् सर्वनाम, युष्मत् सर्वनाम याच्यापैकी पण रूपं विचारू शकतात. जसं इथे हे जे दिलेलं होतं वैद्य जसं विचारलं, तसंच अस्मत् सर्वनामाचे रूपं पण विचारू शकतात. अस्मतचे रूपं बघा असे होतात: अहम, आवाम, वयम प्रथमा, माम्मा, आवामनो, अस्मान्न द्वितीया. हे अस्मत् सर्वनामचे रूप आहेत. नंतर युष्मतचे त्वम, युवाम, युयम हे रूप आहेत. मग त्याची रूपं लिहिताना जसं म्हणजे तुम्हाला विचारलंय मह्यमचं रूप विचारलं, तर मह्यमचं रूप लिहिताना लिहायचं अस्मत् सर्वनाम आणि डायरेक्ट विभक्ती आणि वचन द्यायचं. मह्यमची विभक्ती काय येईल? चतुर्थी. चतुर्थी. एकवचन. चतुर्थी एकवचन. सेम युष्मत् सर्वनामासाठी पण, सेम तत् सर्वनामासाठी पण सर्वनामांची रूपं लिहिताना. ठीक आहे. आता हे जे आहेत, हे जे धातू बघितले आपण, तर याच्यामध्ये उत्तम पुरुष कधी वापरायचं आणि मध्यम पुरुष कधी वापरायचं हे लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी अहम वापरलेलं आहे, अहम, आवाम, वयम याच्यापैकी वापरलेलं आहे, तर त्यावेळेस तिथे उत्तम पुरुष वापरायचं. जसं एखादं वाक्य अहम पाठशालाम
आणि पुढे सांगितलेलं गमधातू, गमधातूचं योग्य रूप वापरायचं. तर गमधातूचं रूप काय येईल इथे, ते अहम आलेलं आहे. तर अहम असल्यावरती उत्तम पुरुषचं रूप त्या ठिकाणी घ्यायचं. अहम एकवचन आहे म्हणून उत्तम पुरुष एकवचनचं रूप येईल गमधातूचं लट्लकारात. ते काय येईल, अहम पाठशालाम गच्छामी. तर इथे जे गच्छामी घेतलं, अहम पाठशालाम गच्छामी, हा जो प्रत्यय मी प्रत्यय, हा मी प्रत्यय कसा लागला, अहममुळे त्या ठिकाणी तो मी प्रत्यय लागला. जर का तेच हे सेम वाक्य असंच ठेवलं आणि अहमच्या जागी त्वम लावलं, त्वम पाठशालाम, तर त्या ठिकाणी मीच्या जागी प्रत्यय चेंज होऊन जाईल. त्याच ठिकाणी प्रत्यय होऊन जाईल गच्छसी. गच्छसी, त्वम पाठशालाम गच्छसी. आता इथे मी वापरलं होतं कारण की अस्मत् सर्वनामाचा कर्ता होता. इथे सी वापरलं कारण की युष्मत् सर्वनामाचा कर्ता आहे. आता अस्मत् सर्वनामाचा कर्ता असेल त्याच वेळेस उत्तम पुरुषचे प्रत्यय वापरायचे, आणि युष्मत् सर्वनामाचा कर्ता असेल त्याच वेळेस मध्यम पुरुषचे प्रत्यय वापरायचे. इतर कोणताही शब्द कर्ता म्हणून आला त्यावेळेस प्रथम पुरुषचेच प्रत्यय वापरायचे. ठीक आहे, हे कळालं. हे आता उत्तम पुरुषचे प्रत्यय कधी वापरणार, उत्तम पुरुषचे प्रत्यय धातूला कधी लागतील, कर्ता अस्मत् सर्वनामाचा असेल तेव्हा. मध्यम पुरुषचे प्रत्यय कधी लागतील धातूला, युष्मत् सर्वनाम असेल तेव्हा. आणि इतर कोणतंही नाव आलं किंवा इतर कोणतंही सर्वनाम असलं त्यावेळेस प्रथम पुरुषचे प्रत्यय लागतील. उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष, उत्तम पुरुष अस्मत् सर्वनामासाठी रिझर्व आहे आणि मध्यम पुरुष युष्मत् सर्वनामासाठी रिझर्व आहे. बाकी दुसरे प्रत्यय त्या ठिकाणी लागत नाही. अस्मत् सर्वनाम आलं उत्तम पुरुषचेच प्रत्यय लागतील, आणि युष्मत् सर्वनाम आलं तर त्या ठिकाणी मध्यम पुरुषचेच प्रत्यय लागतील. हा नियम लक्षात राहू द्या. ठीक आहे, वाक्य बनवताना पण ही काळजी घ्यायची. जर का वाक्यामध्ये अहम हा कर्ता म्हणून घेतलेला असेल तर त्या ठिकाणी क्रियापद घेताना उत्तम पुरुषचं घ्यायचं. त्वम हा कर्ता म्हणून घेतलेला असेल तर क्रियापद घेताना मध्यम पुरुषचं घ्यायचं. इतकं कळालं. कळालं हे सर्वांना. ठीक आहे, आता याच्याच बेसिसवर तुम्हाला वाच्यप्रयोग येतात पुढे, किंवा वाक्य बनवायचे जे असतात ते याच्याच बेसिसवर येतात. आता हे जे आपण बघितलं शब्दरूप आणि धातुरूप, हे तुम्हाला विस्तृत रूप लिहायचे होते. पण जो एक एलएक्यू येणार आहे, पहिला जो एलएक्यू असणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये रूप दिलेलं राहील आणि त्याच्यावरून तुम्हाला शब्दरूप कोणतं आहे ते ओळखायचं आणि त्याचा वाक्यात प्रयोग करायचा असतो. बघा, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये पहिला जो एलएक्यू असणार आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला रूप दिलेलं राहील पूर्ण, आणि त्याचं रूप कोणतं आहे. आता हे जे विस्तृत रूप आहे त्याच्यावरून पर्टिक्युलर रूप कोणतं ते वाचायचं आणि सॉरी करायचं. माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे. ठीक आहे, बघा आता वाक्यात उपयोग करायचा म्हणजे ते जे पण रूप तयार होणार आहे ते रूप त्या ठिकाणी वाक्यात आलं पाहिजे. जसं आता इथे वृक्ष शब्द दिलेला आहे, वृक्ष आकारांत पुल्लिंग पंचमी एकवचन, काय येईल याची रूप पंचमी एकवचन, याचं रूप काय येणार आहे, वृक्षात. आता हा जो वृक्षात शब्द मिळाला हा वाक्यामध्ये वापरायचा. तर ह्याचे जेव्हा वाक्य बनवणार ना त्यावेळेस तुम्हाला उपपद विभक्तीचे नियम कामात येतील. जसं आता वृक्षात आलेलं आहे, तर वृक्षात शब्द पंचमी एकवचन, पंचमी एकवचन मध्ये काय काय वापरू शकतो आपण, एक भय शब्द आला तर पंचमी भयेन, भीती किंवा बिभीती हे वापरून त्या ठिकाणी पंचमी दाखवू शकतो, पण इथे नाही दाखवता येणार ते. दुसरं पंचमी येते वियोगामुळे, अपादानकारक असल्यामुळे वियोग दर्शवला जातो पंचमीमध्ये,
तर ते दर्शवून सुद्धा त्या ठिकाणी पंचमीचं वाक्य बनवू शकता. आता वृक्षात म्हणजे वृक्षापासून किंवा वृक्षाहून हा शब्द मिळाला, याचा वाक्यात उपयोग करायचा. तर वाक्य तयार करायचं आणि त्याच्यानुसार त्याचा वापर करायचा. काय वाक्य बनवू शकता बरं? वृक्षात फलम पतती. वृक्षात फलम पतती. वृक्षात जे शब्द आला त्याला अंडरलाईन करायचं तेव्हा. ठीक आहे. तुम्हाला इथे शब्दाचं योग्य रूप ओळखणं याला 1 मार्क राहील आणि त्या ओळखलेल्या रूपाचा वाक्यात उपयोग करणं याला 1 मार्क राहील. असे 2 मार्क राहतील एका क्वेश्चनला. ठीक आहे. नंतर बघा, राजन नकारांत पुल्लिंगी तृतीय एकवचन. राजन शब्द हा अनंत आहे किंवा नकारांत आहे. तो राजा शब्दाप्रमाणे चालतो. मूळ शब्द तो राजन आहे, जो पाठ करायचा आहे तुम्हाला. राजा, राजनौ, राजन. त्याची तृतीय एकवचन होते राज्ञा. राज्ञा नळाचा. राजा, राजनौ, राजनौ. नळाचाच राहील तिथे. त्याची तृतीय येईल राज्ञा. राज्ञा, राघभ्याम, राघभी तृतीया. म्हणजे यावेळेस आता तुम्हाला तृतीयाचं वाक्य असेल ना, त्यावेळेस कर्मणी वाक्य बनवता येतं तुम्हाला. ज्यावेळेस तृतीयाचं वाक्य एखादं कर्ता प्रकारे आलं असेल तर त्या ठिकाणी कर्मणी वाक्य तुम्हाला बनवता येतं. तर उद्या आपण कर्तरी कर्मणी बघू, त्यावेळेस तुम्हाला सांगेल कर्मणी वाक्य कसं असतं. तिसरं बघा, संहिता आकारांत स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचन. काय येईल? संहिता शब्द कशानुसार चालतो? आता आकारांत आहे त्या ठिकाणी, आकारांत स्त्रीलिंगी म्हटलेले. आकारांत स्त्रीलिंगी कोणता पाठ केलेला आहे? माला. मालाचं षष्ठी बहुवचन काय होतं? मालायाः. मालायाः षष्ठी बहुवचन. तसंच संहिताचं षष्ठी बहुवचन काय होईल मग? ॲज इट इज रिलेट करायचं त्याला. मालायाः. तसं संहिताचं संहितायाः. त्या ठिकाणी षष्ठी बहुवचन येईल संहितायाः. त्याचा अर्थ काय झाला? संहितायाःचा अर्थ काय झाला? संबंध. अर्थ मराठीमध्ये अर्थ काय होईल? त्या शब्दाचा अर्थ काय होईल? संहितायाः ह्या शब्दाचा अर्थ काय होईल? संहिताचा किंवा संहिताची. नसतात तो जो शब्द आहे तो वाक्यामध्ये आला पाहिजे. आता आपण संस्कृत टू मराठी ट्रान्सलेट करतोय, मग काय वाक्य बनवलं? संहिताया श्रेष्ठ. त्यासाठी संहितायाः नाही येणार. बहुवचन विचारलेलं आहे, सॉरी. ते संहितायाः बहुवचन नाही, एकवचन आहे संहितायाः. बहुवचन काय येईल? एकवचन झालं. संहितानाम बहुवचन येईल. बहुवचन आहे तिथे संहितानाम. म्हणजेच त्याचा अर्थ होईल संहितांमध्ये किंवा मग संहितांचे. त्या ठिकाणी जे संहितानाम म्हणजे अनेक संहितांचे किंवा संहितांमध्ये असं तिथे अर्थ होतो. तुम्ही असं पण वाक्य करू शकता, संहितानाम चरक संहिता श्रेष्ठ, असं पण करू शकता. किंवा मग संहितानाम पठनम करोति, संहितांचे पठन करतो, असं पण त्या ठिकाणी वाक्य करू शकता. नंतर बघा, अस्मत् सर्वनाम प्रथमा बहुवचन विचारलेलं आहे. काय येईल? वयम. आता वयमचा वाक्यात उपयोग करायचा आहे. इथे वयमचा वाक्यात उपयोग करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. क्रियापद वापरताना कोणता प्रत्यय घेणार? लटलकाराचा जरी घेतलं तर कोणता प्रत्यय घेणार? परस्मै पद लटलकार. उत्तम पुरुषचा प्रत्यय घेणार. आता इथे वयम म्हटलेलं आहे म्हणजेच बहुवचन घेणार. तर वयमचा वाक्यात उपयोग करायचा आहे. कसं वाक्य बनवू शकतं? वयम म्हणजे आम्ही, आम्ही सर्व, हा अर्थ होतो वयमचा.
काय येईल? वयं कक्षायां गच्छामः. वयम ग्रंथालयम गच्छामः. ठीक आहे, असं वाक्यात उपयोग करायचा त्याचा. मी वह मह गच्छामः. नंतर बघा, गुरु उकारांत पुल्लिंग चतुर्थी बहुवचन काय येईल? गुरु शब्द कशानुसार चालणार? भानू. भानुप्रमाणे चालेल. गुरु शब्द भानुप्रमाणे चालणार. बहुवचन काय होईल त्याचं? चतुर्थी बहुवचन गुरुभ्य गुरुभ्यः. गुरुभ्यः. गुरुभ्य गुरुभ्यः. गुरवे गुरुभ्याम गुरुभ्यः चतुर्थी. आता गुरुभ्यः चा आता तुम्ही काय करू शकता माहिती का? जेव्हा चतुर्थीचं वाक्य येतं ना, किंवा चतुर्थीचा शब्द असतो आणि तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो, तर तुम्ही एक नियम आहे बघा, नमः स्वस्ती स्वाहा स्वदा अलम वषट योगाच्च चतुर्थी. त्या ठिकाणी तुम्ही नमः स्वस्ती स्वाहापैकी शब्द घेऊ शकतात. ॲज इट इज जे रूप तयार झालं ते घ्यायचं, पुढे नमः स्वस्ती स्वाहा स्वदा वापरायचं. आता याचं वाक्य कसं बनवू शकतं? गुरुभ्यो नमः. गुरुभ्यः नमः असं वाक्य त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. गुरुभ्यः नमः. किंवा मग रुच धातू वापरून पण त्या ठिकाणी वाक्य बनवू शकतात. गुरुभ्यः मोदकम रोचन्ते असं पण करू शकतात. ठीक आहे. जे वाक्य बनवायचे आहेत ना, वाक्य बनवताना उपपद विभक्तीचे नियम घ्यायचे सोबत, तर मग त्याच्यावरून वाक्य बनवणं सोपं जातं. ठीक आहे, कळालं हे? शब्दरूप आणि धातुरूप हे दोन टॉपिक कळाले सगळ्यांना? शब्दरूप आणि धातुरूपचे टॉपिक कळाले? रूपक कसे लिहायचे, रूपक कसे लिहायचे ते कळालं सगळ्यांना? तो फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटमध्ये रूप लिहायचे सगळे, आणि ते शब्दरूप ओळखायचे. आता शब्दरूप त्या ठिकाणी तुम्हाला वाक्यात उपयोग जसं करता आलं तसं करा, पण शब्दरूप त्या ठिकाणी मस्ट आहे, ते लिहून या, कारण की 1 मार्क फिक्स भेटतो शब्दरूप लिहायला, म्हणून ते लिहून या तसे. आणि शब्द पाठ केलेले असले पाहिजे तुमचे. अकारांत शब्द पाठ असला पाहिजे, आकारांत असला पाहिजे, उकारांत, इकारांत, ऱ्हस्व इकारांत, दीर्घ इकारांत हे शब्द पाठ राहिले तर तुम्हाला इथे शब्दरूप लिहिता येतील. ठीक आहे, पाठ केलेत ना शब्द सगळ्यांनी? पाठ करतायत ना शब्द? ठीक आहे. वाक्य बनवायचे नियम लक्षात राहू द्या, आणि हे जे शब्दरूप आहेत ह्याचं फॉर्मॅट लक्षात राहू द्या, कसं तयार करायचं ते. ठीक आहे, आता पूर्ण हा जो पेपर आहे याच्यामधले जवळपास टॉपिक झालेत. धातुरूप झाले, शब्दरूप झाले, संधी झाली, समास झाली, अव्यय पदांचं पण झालं, उपसर्गांचं तुम्हाला सांगितलंय 22 वाक्य पाठ करायचे उपसर्गाचे. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये पण शब्दरूप झालं, संधी समास झाला. आता राहिलं काय? एक हे राहिलंय, प्रयोगम विपरिणाम आहेत. प्रत्ययचं पण झालं काल. प्रयोगम विपरिणाम, वाच्यप्रयोग एवढंच राहिलंय. वाच्यप्रयोग आपण बघू पुढच्या ह्याच्यात. ठीक आहे. शब्दरूप धातुरूप लिहायची प्रॅक्टिस करा. पुस्तक घ्यायचं, अष्टांगचं पुस्तक घ्या किंवा कोणतेही वैद्यकीय सुभाषित साहित्य घ्या, त्याच्यातले शब्दरूप बघायचे. कोणतंही शब्द असला ना त्याचं एक रूप असतंच, मग त्या ठिकाणी अंडरलाईन करायचे ते शब्द, त्या ठिकाणी त्याचे रूप लिहायचे आणि फाइंड आउट करायचे त्याचे रूप काय होतात, मूळ शब्द काय असू शकतो, तर तुमची ती प्रॅक्टिस होत जाईल. ठीक आहे. ते
गम कधी वापरायचं आणि गच्छ कधी वापरायचं? बघा गमगच्छ मध्ये ना गच्छ गम जो आहे तो मूळ धातू आहे आणि गच्छ त्याला आदेश लागतो. जेव्हा आपण त्याची रूपं बनवणार लटलकार लंगलकार हे सगळे रूपं बनवणार त्यावेळेस गच्छच वापरायचं. गच्छामी गच्छावं गच्छाम गच्छसी गच्छत गच्छत गच्छती गच्छत गच्छन्ति अशी रूपं. गम कधी येईल फक्त ते कर्मणीचं रूप ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस गम्यते अशी रूपं होतात. मोस्टली गमाचे रूप हे गच्छामी गच्छावं असेच होतील. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी गच्छच येईल. फक्त कर्मणीमध्ये ते गम लागतं. मूळ धातूला डायरेक्ट य प्रत्यय लागतो त्याच्यामुळे गम्यते अशी रूपं होतात. आणखी डाऊट कोणाला काही? ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कर्तरी कर्मणी बघू.